मैदानावरती अंपायर टायमर सेट करा, कारण 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी देण्यात येणार आहेत. 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी दिली जाणार आहेत. त्यामुळे बरोबर टायमर सेट होतोय. 10:34 मैदानावरती आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 10:34 झालेत. पहिला बॉल, पवनचा पहिलाच बॉल. अपील पाहायला मिळालेत, परंतु आता पंचाने काय सांगितलंय? नो बॉल. सर्कलच्या बाहेर आहेत. ओहो, मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच षटकामध्ये काय घडलंय? आता तिथे कोण आहेत? प्रकाश आहेत की काय? प्रकाश आहे तिथे. आणि स्टार्ट तुम्हाला सर्कलच्या जवळपास पुढून घ्यायच्या. तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर जर पाय ठेवत असाल तर पंच या गोष्टी तर कळणारच आहेत, आणि पंचांच्या माध्यमातून त्याच गोष्टी कळवण्यात आल्यात. पवन पुन्हा मैदानावरती तयार. पवन घरत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल रोनक पाटील. पुढचा बॉल, पटका चांगला खेळलाय. फ्रीडच्या बॉल वरती बॉल चाललाय. वन बाउन्स घेऊन सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. दर्जेदार कडक चौकार. ग्रेट स्टार्ट. सुरुवात खूप चांगली होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा 5. गोलंदाज तयार. पवन पुन्हा ओव्हर द विकेट. पवनचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटला लागलाय बॉल. पंच ते सांगतायत लेग बाईस. थोडंसं आपण पाहिलं तर जवळपास क्लोजअप होता, त्यामुळे पंचाने सांगितलं की हा बॉल स्टंपला मात्र मिस करून जाणारा बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे एक धाव मात्र येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका छान खेळलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी मात्र येतात बॉलवरती बॉल फील करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 7. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला 3. कालच्या दिवसांमध्ये जो नियम होता तोच आज नियम तुम्हाला कायम राहील. जर एक रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे, आणि तो तुम्हाला व्हाईट साईड असणार आहेत. फक्त व्हाईट साईड आहेत. बागपूरला गेलं हलका टॅप करायचा प्रयत्न. फटका छान खेळलाय. पॉईंटचा खेळाडू होतो वेगानं बॉलवरती. फैकी थोडी खराब होती. संयमता मात्र दाखवणं गरजेचं आहे. अक्षय पाटील सँडी मात्र तेच सांगतायत. तुम्ही चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केलेली आहेत, परंतु फेकी देखील खूप महत्वाची असणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 1 ने वाढत असताना धावसंख्या धावफलकावरती 8. पवननं पहिला बॉल नो टाकल्यानंतर कमबॅक केलाय. तिथून त्यानं चौकार खाल्लात. त्याच्यानंतरचे 4 बॉल जवळपास 3 बॉल पाहिलेत तर तिथे मात्र त्यानं फक्त 3 सिंगल खर्च केलेत. हे विशेष आहे. तुम्हाला कमबॅक करायचं असो, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वेलकम बॅक करायचं असो, तो त्याने केलाय. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. थोडासा फुलर लेन टाकलाय. खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलात तर एकूण धावा धावफलकावरती 9. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. धावफलकावरती धावा आहेत 9. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पवनच्या अगेन्स्ट रोनक याने मात्र संयमता दाखवलेत. त्या ठिकाणी जतीन पाटील जोपर्यंत बॉल फील करतील. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिला पॉवर प्ले मध्ये रन मैदानावरती बनवल्यात. बॅटिंग करत असताना विवान स्पोर्ट्स या संघानं धावफलकावरती धावा लगावल्यात 10. एक ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे जयदीप.
माया बरोबर 10:34 ला सुरुवात झाली होती. 10:39 झाला. तुम्ही 5 मिनिटं घेतलेले आहेत. अजून तुम्हाला बरोबर जी 4 षटकं ती 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकायची आहेत. अन्यथा मग जास्त काही गोष्टीवरती बदल होऊ शकतो. ही माहिती तुम्ही लक्षात असू द्यात. गोलंदाज तयार आहेत. सेकंड ओव्हर मध्ये चेतन पाटील. पहिला बॉल चेतन. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका चांगला खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सरळ डीप पॉइंटला क्लिअर करत असताना खणखणीत शिरगाव प्रीमियर लीग मधला हा चौकार. भेटलय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला भेटलय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला भेटलय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. या चौकारानं सुरुवात जर पाहिली तर चांगली झालं. धावसंख्या धावफलकावरती 14. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. त्याच्यानंतर चौकार आल्यात. चेतन तयार. चेतनचा बॉल अगेन्स्ट द स्विंग अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहिला मालत. डॉट बॉल येतो. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 14. बरोबर या दुसऱ्या षटकानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन होतील घनश्यामजी भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. चेतन तयार. बागपुटला गेले हलकाताना पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती कशा प्रकारे असतं. ओ जोखीम पत्करणारी धाव घेतलायत. अजूनही खेळाडू तिथे स्ट्रगल करतायत. जोपर्यंत तुम्ही असा स्ट्रगल कराल ते तुम्हाला निर्णायक ठरू शकतोय. आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. पॉइंट मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू होते साईनाथ पाडवी. कुंभारपाड्यातील खेळाडू आहेत. आज तुम्हाला तुमचे 100% द्यायचे आहेत. जर 100% नाही दिले तर काल आय थिंक कुंभारपाडा संघाच्या खेळाडूंना आपण पाहिलं काय घडलं होतं ते प्रत्येकानं तुम्ही या मैदानावरती पाहिलेलं आहेत. त्यामुळे चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत. रोनक पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये तयार. चेतनचा बॉल. चला अनिकेतसाठी एक पारितोषिक आलंय. आमचे मित्र तेजस पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. अनिकेतनं जर सलग 3 षटकार मारले तर तेजस पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज जे मात्र या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती 17-17. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलायत. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकतील ते पाहूयात. आजचा दिवस पाहिला तर गुढीपाडवाचा दिवस. जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा. गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असणार आहेत. 3.5 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त जो आज सर्वांसाठी विशेष आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मोठी विकेट येऊ शकते. यस डेफिनेटली मोठी विकेट आलाय. अनिकेत मात्रे मैदानाच्या बाहेर चाललेत. आणि त्याचवेळी आपले पॉवर इन्व्हर्टर बॅटरीचे मालक हेमंतदा पाटील यांचंही मंचावरती आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. कालचे संघ मालक ज्यांचा संघ फायनल मध्ये पोहोचला यशोदा महाराज आणि त्या संघाचे संघ मालक यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत असणार आहे. जावं डीजे कडे. ऐकत डीजे जयदीप यांना. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याची डोंगराला आई माझी नांदत नांदतय. मला भेटीला बोलवतय आई माझी गालाने गो हसतय. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. 2 षटकाचा खेळ बरोबर संपलाय. 2 एक शेवटचा बॉल बाकी आहेत. एक बॉल असेल. पहिला बॉल चौकार. डॉट डबल सिंगल विकेट. 5 झालेत. एक शेवटचा बॉल बाकी. शेवटचा आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. यस चला शेवटचा बॉल बाकी आहे. चेतन पाटील समोर आपण पाहिलं तर नवीन खेळाडू आलेत. फुलटस बॉल हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जतीन
जतीननं कॅच घेतलाय, विकेट मैदानावरती आलायत. अमय पाटील मैदानाच्या बाहेर चाललायत. अमय पाटील यांच्या विकेटचं पतन गॉन. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्यात आणि 2 ओव्हर नंतर बरोबर धावसंख्या पाहिलीत तर धावफलकावरती 17 धावा आहेत. एक छोटंसं संगीत घेऊयात आणि चर्चा करण्यासाठी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन आहेत घनश्याम भोईर. डीजे देऊली चमचमतय ग माऊले देऊली चमचमतय. थँक्यू. नवीन मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर अनिल पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात, जे नंबर 4 वरती सध्या मैदानावरती आलेत. घनश्याम भोईर जॉईन आहेत. 2 ओव्हरचा केस संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय राजूदादा भोईर यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांनाही विनंती असेल आपणही मंचावरती स्थानपन्न व्हायचं. आणि आमचे बॉबी दादा आहेत दिव्या मॅजिकचे देवेंद्र दादा आपलं स्वागत असेल. घनश्यामजी 2 ओव्हरचा केस संपला, 17 धावा झाल्यात, काय म्हणाल? नक्कीच यावरी तुम्ही ज्या विचारलेला प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा होईल. पण सध्या विमान स्पोर्टचा संघ जर बघितला ना धनंजय पाटील तर थोडंसं अडचणीत आहे. पण आज ही प्रीमियर लीग आहे तर लीगमध्ये अडचण येणार. पण लीगमध्ये अडचण येणार तर थोडंसं पेशन्सने खेळणं गरजेचं आहे. कारण महत्त्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. आता रोनक आहे, अनिल आहे. आणि जेव्हा ऑप्शन झालं होतं ना धनंजय पाटील तेव्हा ऑप्शनमध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे. मग तो विश्वास साध्य करावा लागेल. आता हा चेंडूला सध्या आपण बघतोय छेडछाणी केले कारण बराचसा बाहेर होता. पण तिथून वाईट बॉल येतोय. पण वाईट बॉल येत असताना इथून त्या गोष्टीवरतीही लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या सध्या धावा कमी झाल्या. तर या धावा ज्या कमी झाल्या त्या धावसंख्येचं जर वाढवायचं असेल ना तर मोठ्या फटक्याने सुरुवात नाही पण सिंगल डबलने सुरुवात होऊ शकते. पण तिथून जर विचार केला ना तर महालक्ष्मी एंटरप्राइजेस म्हणजे मंगेश पाटील यांचा संघ आहे सध्या आपण बघतोय. पण त्यांनी सुद्धा खूप छान कामगिरी केली. सध्या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. पवन आहे पायावरती हा चेंडू होता सध्या आपण बघतोय. पण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय अपील केली जाते आणि इथून आपण सध्या बघतोय तर फलंदाजाला परतावा लागेल. गडीबाद होतोय इथून थोडस यष्ट्या मला वाटतं यष्ट्यांवरती हा चेंडू आदळला गेलाय का. हा गडीबाद झालाय त्यामुळे इथून अनिललाही परतावा लागेल. चर्चा त्या गोष्टीची होती पण सध्या आपण जयदीप डीजेकडे जातोय. ऐकतो एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येतो. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धनंजय साईबाबाचं सॉंगही लागलंय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये परिस्थितीचा जर विचार केला ना तर सेम तशीच आहे. कारण जे सॉंग लागले ना त्या सॉंगच्या आधारे सध्या मैदानाच्या आतमध्ये कारण तू ये मी चाललोय तू ये मी चाललोय अशीच परिस्थिती आहे. सध्या 2 गडीबाद आपण जर बघितलं ना तर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक गडीबाद झाला होता. पंचाने सांगितलं ज्यावेळी एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाईल त्यावेळी दुसरा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही सर्कल ज्यावेळी सोडाल ना तर सर्कलच्या आतमध्ये दुसरा खेळाडू येणं गरजेचं आहे. तो मैदानाच्या आतमध्ये एंटर करणं गरजेचं आहे. ही विनंती असणार आहे. जास्त वेळ घेऊ नका नाहीतर आजची फायनलची मॅच आहे ती कदापि 2 किंवा 3 ओव्हरची होऊ शकतात. 7 मॅच आहेत. जर तितका वेळ तुम्ही मैदानावरती कारण काल वेळ पाहिला आपण 6 षटकांसाठी तुम्ही जितका वेळ घेतलाय त्यामुळे त्या गोष्टीची आम्ही सातत्याने विनंती करतोय. नवीन बॅटर सूरज भादाला आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल. पवन आज एका वेगळ्या मूड मध्ये आहेत. त्याची गोलंदाजी पाहिली तर अगदी आश्चर्यचकित करून टाकणारी गोलंदाजी आहेत. आणि घनश्यामजी हे शिरगावचं मैदान असं मैदान आहे ना की सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके ना थोडं कठीण आहेत. मोठे फटके ना थोडं कठीण आहेत. मग काय करायचं मग बिटवीन द गॅप खेळायचे होते. तुम्हाला स्ट्रोक सिलेक्शन तुमचं चांगलं ठेवायचं होतं. तिथे कुठेतरी चुकी घडलंय ती विमान स्पोर्ट्स कडून. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्येच त्यांनी विकेट आतापर्यंत गमावल्यात. फुलटस बॉल पुण्यात मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात चेतन पाटील बॉलला फील्ड केला. चांगली फिल्डिंग
तितकाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. फक्त एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 20 धावा. म्हणून घनश्यामजी त्याच गोष्टीची मी चर्चा करतो की सकाळचं सत्र मैदानाचं थोडं वेगळं असतं. मोठे फटके येणं कठीण आहेत. अशा वेळी तुमचा माइंडसेट असतं गरजेचं आहे बिटवीन द गॅप. नाही नक्कीच. पण सकाळचे सत्र शिरगावचं मैदान असू दे किंवा कुठलंही मैदान असू दे, सकाळच्या सत्रामध्ये समतोल असते, हवेचा झोत नसतोय. तर त्यामुळे तिथून थोडंसं स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. आणि तेच तुम्ही म्हटल्याबरोबर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच पाहायला भेटते. कारण रोनक आहे, रोनकचा जर विचार केला ना धनंजय पाटील, तर रोनककडे सुद्धा मोठे फटके आहे, पण सध्या अडचणीत आहे. त्यामुळे थोडासा डिफेन्सिव्ह पुश केलेला चेंडू, थोडासा डिफेन्स केल्याचा प्रयत्न केला होता. नाही, दोन गोष्टी, कारण की एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे की रोनक डिफेन्सिव्ह खेळतोय घनश्यामजी, पण दुसऱ्या बाजूला पवन आहे. पवननं ज्या विकेट घेतला तर रोनक विचार करतो की पवनच्या षटकामध्ये विकेट नाही द्यायच्या. हा 6 षटकांचा सामना आहे. तुम्हाला स्वतःमध्ये असलेलं अपील पंचाकडे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंचांचा बोट हवेमध्ये. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. अपील झाली होती, अपील पंचांनी तिथे मात्र स्वीकारली आणि सूरज भादाले देखील मैदानाच्या बाहेर चालल्यात. आणखीन एक धक्का लागलाय विवान स्पोर्ट्सला. धावफलकावरती असताना धावा 21 गमावलाय. चौथा विकेट. आज मै माऊलीचे जत्रेला भरलाय उत्सव सारे डोंगराला. आज मै माऊलीचे उत्सवाला किती दुरून आईलो दर्शनाला. गुलाल उधलाला आईलो गुलाल उधलाला. माऊल गुलाल उधलाला आईलो गुलाल उधलाला. गुलाल उधलाला आईलो गुलाल उधलाला. 3 ओव्हर नंतर पाणी जो मैदानाच्या आतमध्ये सध्या ड्रिंक्स ब्रेक झाला. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आता घनश्यामची कहाणी तीच असणार आहे ना, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार. आणि हा असा क्षण आहे या SPL मध्ये की 3 षटकानंतर तुम्हाला मध्ये जाण्याची संधी मिळते. मग ड्रिंक्स ब्रेक मध्ये काही ना काही गोष्टीवरती चर्चा करण्याची संधी असते. नेहमी आपण जसं म्हणतो की गेम प्लॅन, तो गेम प्लॅन करण्याची संधी तुमच्याकडे आहे. 3 ओव्हर मध्ये रन झाल्या धावफलकावरती बरोबर 21 झाल्यात. घनश्यामचे पहिलं षटक 10 रनचं होतं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 आल्यात. म्हणजे नेहमी जसं म्हणतो ना की आपल्याला एक एक स्टेप वरती जायचं असतं, एक एक स्टेप खाली नाही यायचं, एक एक स्टेप तुम्हाला वरती चढायची असते. पण पहा स्टेप कशी घडलेत. सुरुवातीला 10, 7 आणि 4 खाली आल्यात. हा जो नेट रन रेट तुम्हाला वाढवायचा ना, तुम्हाला जिथून मैदानाच्या आतमध्ये त्या रन रेटनं खेळायचं होतं, तो रन रेट तुम्ही कायम नाही ठेवलात. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 केल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. त्यामुळे काय सांगाल? नक्कीच. पण तिथून आता जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले, थोडीशी जर विचार केला ना तर स्टार्टरची चेंज झाली असेल. कारण महत्वाचा गोलंदाज सध्या आपण बघतोय चेतन आहे. चेतनने आदल्या पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं गेलं ना तर 7 धावा, जो पहिल्या षटकामध्ये 10 होत्या दुसऱ्या षटकामध्ये ते 7 गेले. तो दबाव तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं ना तर बॅटिंग करणाऱ्या संघावरती पाहायला भेटला जातो. पण हा दबाव जुगारावा लागेल. इथून थोडासा जर विचार केला ना तर थोडीशी आता रणनीती चेंज करावी लागेल. कारण महत्वाचं आहे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पुश केला तर धावचीची संधी आहे, पाहायचं आहे. थ्रो चुकीचा होतोय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव येत आहे. सिंगलने सध्या आपण बघितलं गेलं तर विवान स्पोर्ट्स संघ पोचलाय 22 धावेवरती. ही सिंगल घेणं गरजेचं होतं का, तेही महत्वाचं आहे. नाही, आता सध्याच्या कंडिशनला तर रन घेणं गरजेचं आहे, रन येणं गरजेचं आहे. का रन येणं गरजेचं आहे? कारण की तुम्हाला स्कोर बोर्डवरती रन उभारायचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला धावफलक हलता फुलता ठेवायचं आहे, त्यासाठी रन करायचे आहेत. विचार तर मैदानावरती आहेत की जितका रोनक स्ट्रायकिंगवरती राहणार, पण रोनकचा विचार तोच आहे ना, 6 षटकापर्यंत मैदानावरती कसं खेळता येईल, कसं थांबता येईल, हा विचार तो सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. दुसऱ्या बाजूला निशान आहे, श्रमता याही खेळाडूकडे आहे. जय दुर्गा रायपाडा संघासाठी भरपूर वेळ आपण खेळताना पाहिल्या खेळाडूला. फटका चांगला खेळला म्हणून म्हटलं की निशांतचा उल्लेख केला की निशांतकडे श्रमता ॲबिलिटी आहे, तो दाखवणार मैदानाच्या आतमध्ये. आणि निशांत भुईर यांच्या बॅटमधून आलेला हा ट्रेडमार्क शॉट चौकार. प्लॅनिंग हीच आहे ना, निशानला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केल्यानंतर दुसऱ्या बाजूला रोनकला काय केलं, रोनक फक्त सिंगल घेतली. निशानला बोलत तो आक्रमण कर, मैदानाच्या आतमध्ये त्यांना आक्रमण केलं. धावफलक हलतं पुलटं ठेवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता, तो तुमच्या बॅटमधून आलाय. धावा झाल्यात 26. नक्कीच. पण या चेंडूचा जर विचार केला ना धनंजय पाटील, तर थोडा जलद गतीचा होता, फलंदाजाच्या रेंजमध्ये होता आणि त्यामुळे जो गॅप आहे त्या गॅपमध्ये खेळण्यासाठी आपण जर विचार केला ना तर फलंदाजाला थोडंसं सोपं झालंय. पुन्हा एकदा पायावरती चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेगला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही म्हणून चेंडू जाईल सीमारेखा पार
आणखीन एक बॅक टू बॅक चौकार येत असताना आपण बघतो. माझी कारल्याची आई, माझी एकविरा माऊली, ओढे तुझीच लागली, आई माझी मनाला भरली. देशात काय होतं माहिती का, म्हणजे रायपाडा आहेत, कुंभारपाडा आहेत, आज खंदरपाडा आहे, टाकपाडा आहे किंवा शिरगावचे खेळाडू आहेत, ते ज्यावेळी बाहेर खेळण्यासाठी जातात ना त्यावेळी प्रमुख काही खेळाडू असतात, बॅट्समॅन असतात, त्यांना संधी जास्त मिळतात. गोलंदाजांना संधी नाही मिळत, मग त्यांना आज संधी आहे. SPLच्या माध्यमातून त्यांना आज संधी आहे, त्यांना खेळण्याची संधी आहे, बॅटिंग करण्याची संधी आहे. आणि निशान काय सांगतो माहिती का, मी बॅटिंग करू शकतोय, माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहेत, दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला चेतन आहे, जो जय बजरंग शिरगाव या संघाच्या माध्यमातून नेहमी आपण त्या वैतरणाच्या परिसरामध्ये क्रिकेट खेळताना या खेळाडूला पाहिलेला आहे. 4 बॉलचा केस संपलाय, धाबाधापलक्यावरती 3-0. पुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळलाय, फटका मात्र समोर सजवलाय. संजय कनेरा वेगानं बॉलवरती येतोय, बॉल फील करतोय. हा एक चांगला खेळाडू आहे, बॉल सध्या फील करण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 31. या षटकामध्ये 10 आल्यात, जशा पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या तिथून प्रयत्न या षटकामध्ये केलाय तो खास करून निशांत भोईर यांनी. नक्कीच, आणि अशा प्रयत्नांची आवश्यकता आहे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये विवान स्पोर्ट्स संघाला. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा पूल करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज, पण पंच आमच्या दिशेने वळतील, वाईट चेंडूचा इशारा येईल, कारण हा चेंडू आता मात्र जलद गतीचा हात हल्ला होता. इथून विचार केला धनंजय पाटील तर सध्या स्टार्टर जे आखले 5 खेळाडू ऑन साईडला आहेत आणि त्यामुळे तिथून शरीरावरती चेंडू हाताळण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजामार्फत होते. आणि महत्वाचं आहे, चेंडूला टर्न केलंय, थोडासा बोट फिरवली होती आणि त्यामुळे इथून आपण जर बघितलं तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं चित्र सध्या आपल्याला पाहायला भेटलं जात आहे. रोनक आहेत सध्या आपण बघतोय, रोनकच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात, जर बघितलं गेलं तर 14 बनवल्यात, संघाला नेऊन ठेवले आतापर्यंत 25 धावेवरती, सध्या 32 धावेवरती सध्या आपण बघतोय तर संघ पोहोचलाय. आणि तिथून 32 आल्यात, पण 32 येत असताना 24 चेंडूचा खेळी झालाय. 24 मध्ये 32 झाल्या, सकाळचं सत्र आहे, 6 षटकांचा हा मॅच आहे. किमान या 12 चेंडूंवरती जर किमान 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या संघामध्ये तितका बॉलिंग अटॅकही आहे. तर त्यामुळे इथून आपण विचार केला ना तर महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे जे गोलंदाज आहे ना, इथून जो दबाव आहे पहिल्या 4 षटकामध्ये तुम्ही जो दबाव निर्माण केलाय ना, तो दबाव तुम्हाला सातत्याने ठेवावा लागेल. दबाव तर निर्माण करायचं, दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये रन घ्यायचे. आता विवान स्पोर्ट्सला पाठीमागे 4 ओव्हरमध्ये काय घडलं ते त्यांना नाही पाहिजे. जसं आपण उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये 10, 7, 4 आणि आता या षटकामध्ये आलेल्या जवळपास 11 होत्या, म्हणजे तो तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर ही मॅच सुरू झाली होती 10:34ला. टायमिंग खूप महत्वाचं आहे, 10:57च्या जवळपास आपण आहोत. तुम्हाला 25 मिनिटांच्या जवळपास षटकं फेकायचे आहेत. प्रवीण भोईर आलेत 5वं षटक फेकण्यासाठी. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, टॉप दी बॅट लागलाय, चेंडू मात्र चाललाय, क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतायत, नाही थांबणार बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार. SPL मधला हा ब्रँडेड चौकार. आक्रमणाला सुरुवात झाल्या मैदानाच्या आतमध्ये. निशांत आता एक वेगळं रूप त्यानं धारण केलं. पाठीमागच्या देखील 2 बॉलवरती त्यांना 2 चौकार खेळले होते, याही बॉलवरती त्यांना चौकार खेळला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक खेळाडू म्हणून देखील निशांत यांच्या आपण पाहिलं तर एक स्पेशल ओळख आहेत. विवान स्पोर्ट्स वर्सेस सुरू असलेला मॅच 6-5 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. एका बाजूला मंगेश पाटील, दुसऱ्या बाजूला प्रथमेश ओघे, प्रवीण भोईर. बॅटच्या खालच्या भागाला लागला बॉल, धावची संधी, डायरेक्ट हिट कॉम्पीट मैदानाच्या आतमध्ये. रोनक यांची विकेट आल्यात. रोनकला अजूनही विश्वास बसला नाही. त्याच प्रकारचा हा बॉल यष्टांवरती आढळलात. रोनकला जायचं होतं स्ट्रायकर वरती, परंतु रोनकला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. कारल्याची आई माझी किरा कारल्याची, कारल्याची आई माझी किरा कारल्याची. नावड मला लागले गो, लागले गो आई तुझ्या भेटीची. नावड मला लागले गो, लागले गो आई तुझ्या भेटीची. कारल्याची आई माझी किरा कारल्याची, कारल्याची आई माझी किरा कारल्याची.
धन्यवाद. सध्या आपण बघतोय रोनकला परतावं लागले कारण धावचीच्या रूपामध्ये बाद झाल्यात आणि इथून आपण जर विचार केला तर ओपनिंग पेअरमध्ये जाणारा फलंदाज आहेत आणि तिथून आपण जर विचार केला तर आता डगआउट्समध्ये आहे. बऱ्याचशा गोष्टी रोनकच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर थोडी स्टार्टर जी आखली होती रोनकने ही पण महत्वाचं आहे. जर कॉलिंगमध्ये तुमच्या बिघाड असेल, कॉलिंग व्यवस्थित नसेल तर सध्या आपण चित्र तेच बघितलं ना धनंजय पाटील. कॉलिंग नव्हती आणि कॉलिंग जर असती तर तिथून पहिली जी धाव घेणं गरजेचं आहे ना ते स्पीडमधून निघालं पाहिजे. क्रीज तुम्हाला जोरातने इथून सोडणं गरजेचं होतं पण तसं नाही घडलं. थोडंसं इझिली थोडं लेझी क्रिकेट पाहायला भेटलं आणि तिथून जो यष्ट्यांवरती नेम लागण्यात आला त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. पण सध्या आपण बघतोय हा कॉन्फिडन्स रामनेक चांगला हिट केलाय जो यष्ट्यांवरती केला गेलाय पण तो जो हिट झालाय ना रनआउट झालाय ना धनंजय पाटील त्याचा सध्या दबाव पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. दबाव दडपण प्रेशरचा हा खेळ खऱ्या अर्थानं मैदानावरती असणार आहेत आणि त्या रनआउटनं माहोल थोडा वेगळा झालाय. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल फटका मात्र खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक संजय कनेरा बॉलला फील्ड करतो ते महत्वाचं आहे. तुम्हाला बॉल अडवणं गरजेचं आहे. फेकी आता मात्र विकेट किपरच्या दिशेने होत असताना पहिल्या मिनिटात एक सिंगल प्राप्त होईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती पहिल्या मिनिटात 4 बॉल आतापर्यंत या षटकातील फेकण्यात आल्यात. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस मध्ये आपण करूयात पुढच्या मॅचचा टॉस. धावा 37. आदरणीय हेमंतदादा पाटील यांच्याकडून या मंडळाला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक हो प्रकाश मैदानावरती आता असंच काही करतोय की काय सातत्यानं. वाघोबा खंदारपाडा संघाच्या माध्यमातून खेळताना देखील भरपूर मिस्टेक नेहमी या घडामोडीमध्ये घडल्यात प्रकाशकडून या वर्षामध्ये. आताही या SPL मध्ये त्या घडामोडी त्याच्याकडून घडतायत आणि घनश्यामजी ही SPL तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहेत. तुम्ही कॅचेस सोडल्या एखाद्याला जीवनदान दिलं ना मग भरपूर काही गोष्टी बदलणार आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये पण आपण तेच बघितलंय जेल सुटल्यानंतरचे फटके फलंदाजा बॅटमॅन चेतन किनी सध्या आहे. काल पहिल्या चेंडूवरती गडीबाज झाले होते झेल सुटला आणि 40 धावीची एक जबरदस्त इनिंग. नाही चेतनला काल जितके जीवनदान मिळालात ना तितके कोणालाच नाही मिळाले असंच म्हणता येईल कालच्या दिवसामध्ये चेतन किनी यांना. प्रवीण भोईर पुण्यात तयार. समोर जिग्नेश फटका चांगला खेळला आहे. ऑफ स्टंपच्या जगदी बाहेरचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न धनंजय होते. धनंजय आता कुठली चुकी करत नाहीत. धनंजयने घेतलाय कॅच मैदानाच्या आतमध्ये विकेट आलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र संपलाय आणि 5 ओव्हर नंतर रन झाल्यात 37 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये काय घडणार याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक संगीत घेऊयात आणि 2 टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण रेडी राहायचं आहेत. एका बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटी बॉईज दोन्ही टीमला विनंती असेल आपण रेडी राहा. रन झाल्यात 37 5 ओव्हर 37. धनंजय सध्या आपण जर विचार केला ना तर विवान स्पोर्ट्सचा आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं ना तर मनोज थोडंसं स्कोरिंग मध्ये चुकी झाली होती. रन झाल्यात 38 झालेत कारण या षटकामध्ये एक चौकार 2 सिंगल धावा जे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 38 धावा झाल्यात 38. पंच काय टाइम संपलाय ना टाइम बरोबर आहे पण मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज मनोज दाखल झालाय. धनंजय चर्चा होईल या मैदानाच्या आतमध्ये कारण आता समोर जतीन आहे गोलंदाजी मार्कवरती जतीन आहे. त्याच्या समोर ज्याचा झेल सुटलाय तो फलंदाज निशांत भोईर आहे. पण नाश्ता गेंडला जर विचार केला तर याच खंदारपाडा संघातून जो खेळणारा खेळाडू आहे ना डावकुऱ्याचा फलंदाज आहे मनोज आलाय. मग इथून थोडीशी स्टार्टरची आखणं गरजेचं होतं. तुमचा डावकुऱ्याचा फलंदाज शेवटच्या त्या षटकामध्ये आणलाय
कारण समोर डावकुऱ्याचा गोलंदाज आहे, तर महत्वाचं तेही आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. पहिला चेंडू पायावरती चेंडू होता, चेंडू चाललाय, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पवन गेले तिथून या चेंडूला फील्ड केले, पण 2 धावा रोखू शकणार नाही. इथून स्ट्राईक निशांकडे ठेवण्याचा प्रयत्न निशांनी करेल, कारण मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. निशांचा झेल सुटलाय, निशांच्या बॅटमधून चौकारी आपण बघितलेत, म्हणून जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहणं निशांनाही गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 40 धावा फलकावरती लागले गेल्यात सध्या आपण बघतोय. धनंजय सध्या 40 लागले आहेत, पण इथून जतीन पहिला चेंडू छान हाताळलाय. ऑन साईडला आपण जर बघितलं गेलं तर आता इथून 5 खेळाडू आहेत, पण चांगला चेंडू हाताळला जातोय. सध्या आपण बघतोय चांगला चेंडू हाताळला जातोय. आणि ऑफ साईडला जर विचार केला ना धनंजय पाटील, आता 5 आहेत, कारण इथून गोलंदाजाची चेंडू हाताळण्याची जी शैली आहे ना थोडीशी युनिक आहे, पण आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे प्रोडक्शन ठेवलंय. प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन आहे, फलंदाजाला कस लावावा लागेल. आता हा चेंडू जर आपण बघितलं गेलं तर हा 9 चेंडू आहे का पंच दर्शवलेत, आणि ह्या 5 धावाही आल्यात. आणि येणारा चेंडू फ्री हिट आहे, म्हणजे दिवाळीमध्ये जसा बोनस भेटतो ना त्यांनी, तेव्हा तो जो नोकर असतो ना तो खूप खुश असतो, तसंच आता विवान स्पोर्ट्सची कर्णधारही खुश असतील. फनी मोमेंट आहे पहा. पुन्हा हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला जतीन, तो बॉल पाठीमागे गेला, पाठीमागे खेळाडू होतं त्यांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न तिथेही असफल राहिला. तो भरपूर वरून गेला, त्यांच्या देखील वरून बॉल गेला आणि बरोबर आपण पहिला तर सीमारेषेच्या पारही गेलं. चौकार +2 एकूण धावा वाढले 5 ते धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. पुढचा बॉल फ्रीट असेल, त्यामुळे आता कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. रन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. किमान 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न व्हायला, 60 किमान 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. एक फायटिंग टोटल मैदानावरती उभारण्याचा प्रयत्न होईल का? स्ट्रायकरवरती बॅट्समॅन तयार आहेत. निशान प्रयत्न निशाने केला, बॅटची एज घ्या, चेंडू पाठीमागे चाललाय, शॉर्ट फाईन निघला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्यात तर 1 ने मात्र पुढे जात असताना 46 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुढचा मॅच आपल्यासाठी भेटीला येतो. एका बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस मयूरजी पाटील यांचा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला नील पाटील यांचा संघ असेल क्वालिटी बॉईज. या 2 संघादरम्यान आपण पुढचा मॅच पाहणार आहात आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार आमच्यापर्यंत आपण लगेचच पोहोचायचे आहेत. घनश्यामजी धावफलकावरती धावा जर पाहिला ना तर सध्याच्या घडल्या 46 आहेत. वाढवण्याची गरज आहे, धावसंख्येला पुढे नेण्याची गरज आहे. नक्कीच इथून वाढवणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडूमध्ये किमान 12 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. एक फायटिंग टोटल आपण जर विचार केला ना तर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मिनिमम या 3 चेंडूंवरती 12 बनवणं गरजेचं आहे. 12 बनवणं गरजेचं आहे. आल्या पहिल्या चेंडूला फेकून दिले सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार धन्यवाद धनंजय पाटील. का मी ह्या खेळाडूचं नाव घेतलं होतं, कारण एकाच संघातून बिलॉंग करतात, म्हणून एकाच संघातून बिलॉंग करतात असताना धावपेच काय आहेत ना प्रॅक्टिस सेशन ही रोज एकत्र करतात, आणि त्यामुळे इथून मनोज वर्सेस जतीनची ही लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही खेळाडू एका गावातील आहेत आणि वाघोबा खंदरपाड्यातील खेळाडू आहेत. आता मनोज वरती तिथे मात्र आपण पाहिलं तर हावी झाला, डायरेक्ट हिट झालाय आणि पंचांनी आता बाद घोषित केलं. सध्या मैदानावरून निशांत त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ही इंटरेस्टिंग स्टोरी सध्या मैदानावरती आपल्याला सातत्याने घडताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा स्कोर कार्ड वरती सध्या लगावल्या गेल्यात 52 धावा. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं तर नवीन बॅटर विनायक दाखल झाला. विनायक नॉन स्ट्राईक एंडवरती असेल, पण इथून पहिला सामना खेळतात विवान स्पोर्ट्सचा, त्यामुळे कॅल्क्युलेशन
थोडंसं करताना थोडंसं मिस झालेत, पण महत्वाचं तेही आहे कारण इथून महालक्ष्मी एंटरप्राइजेस 6552 संघ सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी गेले, चांगल्या प्रकारचं फलंदाजांना इथून थांबवून ठेवण्याचं काम केलंय. नवकरीताचा फलंदाज यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला सध्या आपण बघतोय. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का, पण रोखलं गेलंय सध्या आपण बघतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या फलकावरती षटक संपलंय, मला वाटतं का इथून षटक संपलंय, पण इथून शेवटच्या षटकातील इथून समाप्ती होत असताना आपण सध्या बघतोय धावसंख्या फलकावरती लागली जाते. इथून 53 लागल्यात, 54 करायच्या, चेंडू असतील 30 चेंडू 54 धावा. क्वालिटी आणि दुसऱ्या बाजूला पण पाहिजे तर रुद्राणी एंटरप्राइजेस याच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. दानपेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही विनंती करू आदरणीय राजूजी भोईर साहेब यांच्यासोबत टॉस होणार आहेत आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2. नक्कीच टॉस केलं जाईल. सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय परशुरामजी गावडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम अशी शिरगाव प्रीमियर लीग. आदरणीय राजूदादा भोईर यांच्यासोबत टॉस होईल. महत्वाचा मॅच आहे. क्वालिटी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस. एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल. टॉस क्वालिटी बॉईज या ठिकाणी कॉल करेल. कॉइन स्पिन हेड म्हटलं गेलं आणि हेडच आलाय. क्वालिटी बॉईजनं टॉस जिंकलात. आपण राजूदादांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. दोन्ही कर्णधार आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. आपण चर्चा काही क्षणासाठी त्यांच्यासोबत करणार आहोत. क्वालिटी संघ टॉस जिंकलेला आहे, काय डिसिजन आहे? बॉल फर्स्ट. प्रथमतः बॉलिंग करण्याचं डिसिजन घेतलं. तर बॉलिंग करण्याचं डिसिजन का घेतलंय? आता हवेचं प्रेशर थोडं कमी आहे आणि त्यांना कमी धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न असणार. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांना 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार. असे प्रमुख तुमच्याकडे कुठले गोलंदाज 4 जे चांगली कामगिरी करू शकतात? आमच्याकडे महेश आहे आणि नील टाकेल एक, अजून बघू आता 2 ऑन फील्ड. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? SPL ची तुम्ही स्पर्धा खेळतात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर काही गोष्टी बदलण्यात आल्यात. दरवर्षाप्रमाणे याही वर्षामध्ये भरपूर काही बदल करण्यात आल्यात. तर SPL बद्दल काय सांगशील? SPL बद्दल बोलायचं झालं तर खूप छान नियोजन आहे, आयोजन पण आहे आणि आम्हाला सपोर्ट पण करतात, त्याच्याबद्दल धन्यवाद. दुसऱ्या बाजूला जय जॉईन आहे. जय टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? बॉलिंग. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतं 6 षटकांमध्ये किती रन? 60 ते 65 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 60-65 करण्यासाठी असे तुझ्याकडले कुठले खेळाडू आहेत जे 60-65 करू शकतात? मी आहे, विजय आहे, टिपू आहे, गौतम आहे, राजू, सचिन आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? SPL खेळत असताना दरवर्षामध्ये नवनवीन काही ना काहीतरी बदल केले जात आहेत. याही वर्षामध्ये भरपूर काही बदल करण्यात आले आहेत आणि खेळत असताना कालच्या दिवसाचा अंदाज तर बाळगलेला आहे. आजच्या दिवसामध्ये काय वाटतंय, कशा प्रकारे स्पर्धा वाटतंय? गेल्यावर काल जरा हवेचा जोग जास्त होता, आता जरा दमट हवामान आहे. आता बघू आता. थँक्यू सो मच. हे होते जय. दुसऱ्या बाजूला टीम क्वालिटीचे कॅप्टन आपल्यापर्यंत उपस्थित होते. टॉस जिंकलाय क्वालिटी बॉईज संघानं आणि क्वालिटी संघानं टॉस जिंकून प्रथमतः डिसिजन घेतलाय. आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू, बॅटिंग करायचे आहेत रुद्राणी एंटरप्राइजेस संघाला. अर्थातच एका बाजूला असतील मयूर पाटील आणि दुसऱ्या बाजूला असतील नील पाटील. हे 2 संघ मला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. तर पाहायला विसरू नका DBN लाईव्हला. जोपर्यंत मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. घनश्यामजी भोईर यांच्यासोबत जॉईन असतील तुकाराम मांगेला सर. धन्यवाद.
काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलंय असा. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, पवन आणि चेतन. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला रोनक. पहिला चेंडू मिस टाइम झाला होता, पण सध्या आपण बघतोय संधी उपलब्ध झाली होती. तुकाराम मांगेला सर आमच्या सोबत जोडले गेलेत, क्रिकेट एक्सपर्ट्स आमचे गुरुवर्य, आणि सध्या आमच्या सोबत समालोचन करताना आपण बघतोय शिरगाव प्रीमियर लीग मध्ये तुमचं वेलकम असेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या सामना सुरू आहे. एका साईडला संघ जर बघितला तर विवान स्पोर्ट्स, त्याच्या समोर महालक्ष्मी एंटरप्राइजेस 6552 मंगेश पाटील यांचा संघ सध्या आपण बघतोय. आणि तिथून पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध झाली होती, मिस टाइम झाला होता फटका, पण रोनक आहे, रोनककडे तितकी क्षमता आहे. पहिल्या चेंडू इथून एक धाव आले तुकाराम मांगेला सर. सध्या आपण बघतोय दोन खेळाडू आपण जर बघितलं गेलं तर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पाहायला भेटले जातात. दोन 38 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाचा जर विचार केला तर थोडंसं अक्रॉस खेळले होते, पण चेंडू बराचसा बाहेर होता आणि त्यामुळे इथून या चेंडूवरती डॉट बॉल येत असताना आपण बघतोय. कहाणी तीच आहे, ज्या पहिल्या इनिंग मध्ये जी कहाणी सुरू झाली होती, सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तीच कहाणी पाहायला भेटली जाते. सध्या आपण बघतोय दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि एक धाव फलकावरती लागली जाते महालक्ष्मी एंटरप्राइजेसचा संघाची. हा चेंडू जर आपण बघितलं गेलं तर क्रीजच्या बाहेर आहे, पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे. नो बॉलचा इशारा सध्या पंचांचा आलाय आणि तिथून आपण जर विचार केला तर येणारा चेंडू फ्री हिट असेल तर हा महत्वाचा चेंडू आहे, हा खूप महत्वाचा चेंडू आहे. कारण पहिला चेंडू इथून तुम्ही विचार केला तर एक चांगला हाताळला होता, त्यानंतर दुसरा चेंडूही छान हाताळला होता, तिसरा चेंडूवरती थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम केलं गेलंय आणि त्यामुळे नो बॉल सध्या घोषित झालाय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडलाय आणि त्यामुळे इथून फ्री हिट ऑन झालाय. आता ह्या चेंडूवरती स्लॉक केलंय कारण फ्री हिट होता आणि फ्री हिट वरती हिट केलंय, चेंडू चाललाय लॉंग ऑनला, सीमारेखा पार, षटकार. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. धन्यवाद डीजे. षटकार आलाय. आता इथून चेंज ऑफ पेस केलं गेलंय. सध्या आपण बघतोय चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, पण ज्या धावसंख्येची आवश्यकता होती या पहिल्या षटकामध्ये संघ आतापर्यंत तिथपर्यंत मजल मारल्यात, कारण इथून धावा बनवायच्या आहेत. आपण संघ जर बघितला तर 54 धावेचा पाठलाग आहे, पण मैदानाच्या आतमध्ये सध्या संघ जर बघितला आपण तर 8 वरती पोहोचलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पवन सध्या स्ट्राईक एंडवरती स्विच केलंय, स्वीट केलंय, चेंडू गेलाय सरळ सीमारेखा पार, डीप पॉइंटला, षटकार. आणि तुकाराम मांगेला सर जर विचार केला ना तर इथून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर सध्या फलंदाजाने दाखवले, कारण तो जो फ्री हिट वरती तिथून कॉन्फिडन्स लेवल फलंदाजाचाही वाढला गेलाय. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. यावेळी डिफेन्सिव्ह पुश केला, चेंडू चाललाय थर्डमॅनला. सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एक धाव आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होत असताना आपण सध्या बघतोय 15 वरती पोहोचलाय. पाठलाग आहे 54चा. अजूनही 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडू विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजे 39 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगणार आहेत. तुकाराम मांगेला सर आमच्या सोबत जोडले गेलेत, पण संधी देतोय आम्ही डीजेला आणि ऐकतो एक सुमधुर संगीत.
पारू नेसली को नवा सारा केसाची पारू नेसली को नवा सारा धन्यवाद धनंजय पाटील. आणि दुसऱ्या बाजूला आपण घनश्याम भोईर यांचा आवाज ऐकतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या शिरगाव प्रीमियर लीग 2025 ग्रँड फिनालचा दिवस आहे. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर असतील सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही 54 धावांचं आव्हान दिले आणि स्टार्ट इतका धमाकेदार, खास करून पवननं 2 षटका ठोकल्यात. धावा झाल्या धापलकावरती 15. 24-39 2439 जे डिजिट आहेत. आता इथे जर विकेट नाही आला, गडी बाद नाही झाला तर कमबॅक करणं थोडं कठीण आहे. पण कठीण काम तेच आहे ना. जसं म्हणतात ना, म्हणजे देव पण एक रोल तुम्हाला अदा करायचा असतो ना, तो चांगला अभिनेता असतो. चांगली भूमिका कदाचित रोल अदा करायचा आहे तो आता गोलंदाज निशान बघूया. टीमची हान बान शान निशान मैदानावरती आहेत आणि निशानला बरोबर निशाणा साधायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलाय. 2 निर्धाव चेंडू. डॉट बॉलनं थोडासा दबाव वाढेल, प्रेशर वाढेल बॅट्समनवरती. पवन जो चांगला खेळ करतोय पण या षटकाने निशाननं दाखवून दिलंय कमबॅक करण्यासाठी, फाईट बॅक करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. 2 चेंडू निर्धाव. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 15 लागल्या होत्या, पण आता इथून या षटकामध्ये आपण कमबॅक करताना निशानला पाहायला भेटले. सध्या 2 डॉट बॉल झालेत. तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल हेही महत्वाचं आहे. चांगला चेंडू हाताळलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सध्या येत असताना सामन्यामध्ये पकड बनवण्याचं काम केलं सध्या गोलंदाजाने. आपण बघतोय या इनिंग मध्ये तुकाराम मांगेला सरी जोडले गेलेत. सर काय म्हणाले या 3 चेंडू? बघा, अशा 3 डॉट बॉलनं वातावरण गरम होणार आणि जेव्हा गरम होते ना तेव्हा डॉटची नाही तर ड्रॉटची गरज असते. त्याच्यामुळे तेही आहेत. रीच केला. आता 4 निर्धाव चेंडू. निशांना सांगितलंय यास आम्ही रेडी आहोत, आम्ही तयार आहोत या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. आता त्यांनी केलेलं फाईट बॅक, केलेलं कमबॅक आपल्या टीमसाठी वेलकम बॅक होतोय का बघूया. 4 डॉट बॉल, 4 निर्धाव चेंडू. 4 निर्धाव चेंडू आतापर्यंत आले तर पुन्हा एकदा सज्ज होईल पवन आणि तीही कोणाला? पवनला. 4 चेंडू निर्धाव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अप्पर कट, अप्पर से ऊपर आणि चेंडू गेलाय डीप पॉइंट रिझन मध्ये. चौकार. ऑफस्टंपच्या बाहेर वारंवार मारा करत होते. हा थोडासा बाउन्स आला चेंडू आणि रीच केलं गेलं. या पॉइंटच्या डोक्यावरनं अप्पर कटचा उपरवाला स्ट्रोक पवन यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आता त्यापेक्षा देखणा पहिला पॉइंटला आता कव्हरच्या डोक्यावरनं ठोकलाय लागोपाठचा दुसरा चौकार. दोन षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 8 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. घनश्याम आमच्या जोडीने आहेत बघा. पहिल्या 4 चेंडूंना थोडासा दबाव वाढवला होता, प्रेशर वाढवला होता आणि तो प्रेशर क्षणार्धात रिलीज व्हावा, निघून जावा असे 2 चौकार जे आपण रिप्लेमध्ये देखील पाहिलं होतं. संपूर्ण स्पर्धा आपण DBN या यूट्यूब चॅनलवरती घर बसल्या पाहू शकता. क्लीन अँड नीट टेलिकास्ट, क्लिअरिटी विथ क्वालिटी या दोन्ही गोष्टी DBN प्रत्येक वेळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या बरोबर आता क्लिअरिटी विथ क्वालिटी मैदानावरती दिसतात. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 23. धावा धापलकावरती करायचे आहेत आणि 54 धावांचा पाठलाग आहे. त्याकरता 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. नक्कीच. पण इथून 24 चेंडूचा खेळ आहे. 24 चेंडू 31 बनवायचे आहेत. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता रोनक सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय काय नाही हे मात्र विसरावं लागेल, कारण महत्वाचं आहे
तर तुम्हाला तुमच्यावरती इथून जबाबदारी आहे, तर जबाबदारीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण संघाला सध्या आवश्यकता आहे, ज्या गोलंदाजाची आवश्यकता आहे, ज्या चेंडूंची आवश्यकता आहे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मग तिथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे का तेही महत्वाचं आहे. पण इथून जर विचार केला तर 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघ सध्या बॅटिंग करतोय. सध्या 23 बनवल्यात. आता इथून 31 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 24. मयूर डीजे मयूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय हेही नाव वसई तालुक्यामध्ये खूप गाजतंय. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, पाहायचाय झेल, झेल तर सुटलाय, चेंडू सीमारेखा पारी गेलाय. आता सध्या आपण बघतोय चौकार आलाय आणि चौकाराने जो दबाव निर्माण करणारा प्रयत्न केला होता पण तो सध्या जुगारून टाकलाय. चेतनच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकार येत असताना संघ पोहोचलाय 27 धावेवरती. तुकाराम मांगेला सर, ज्या चौकाराची आवश्यकता होती, ज्या गोलंदाजावरती अटॅक करण्याचा जे सध्या आपण बघतोय तो अटॅक पूर्णपणे पाहायला भेटतोय. बघा झेल टिपायचा प्रयत्न ज्या वेळेला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला ना त्यावेळेला त्यानं मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे का पाहिलं? झेल तुमचा होता भाई, आपको दौडना था, तुम्हाला धावायचं होतं. कारण ते उलट्या बाजूने येत होते, तुम्ही सरळ येत होते. त्यावेळेला गाडी सुद्धा असं आहे, सरळ चालवणं सोपं आहे, रिव्हर्सला घेणं कठीण असतं. आखू टप्प्याचा चेंडू आता मिस टाइम स्ट्रोक झाले, दूरवरती 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 लांब राहिले, थोडेसे लांब राहिले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. आणि काय झालं श्याम, म्हणून मी म्हटलं ना सरळ गाडी चालवणं सोपं आहे, रिव्हर्स घेणं कठीण आहे. आता फक्त बॅकचा कॅमेरा आलाय म्हणून जरा बरं वाटते रिव्हर्स मारला, नाहीतर टेन्शनवालं काम असतं. या मिड ऑफच्या क्षेत्रात असेल तेच रिव्हर्सला यायचं होतं, ते रिव्हर्सला येताना कदाचित थोडा वेळ गेला जास्त. नक्कीच पण तो झेल टिपणं खूप महत्वाचं होतं पण ते नाही झालं. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये चेतनची बॅट आता बोलू लागलंय. 2 चेंडूवरती इथून या षटकामध्ये जर विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोनकने. मोठा फटका समोर, डाऊन द ग्राउंड, सरळ सीमा रेखा पार, षटकार आलाय, चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकाराने धावसंख्येचा ओक वाढलाय, संघ पोहोचलाय इथून जर विचार केला तर 35 वरती पोहोचलाय. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या, आल्या ग बाया आल्या माझ्या. मागच्या 3 डिजिट पाहिल्यात, रोनक वरती आक्रमण केले. आता पवनला काय झाले, पवननं 3 चौकारचे 2 लगावले होते ना, तिथून एक ऊर्जा चेतनकडे दिले आणि चेतननं आता आपला खेळ चालू केलाय. त्यांना 54 धावांचा पाठलाग करायचा आहे पण त्यांना मॅच आहे ना वर चढून द्यायची नाहीये. लवकर लवकर थोडंसं जे आस्किंग रन रेट आहे ना त्याला खाली आणायचं आहे, दाबायचं आहे. ते सुरुवातीला 10च्या खाली होता, 9 वरती 2 षटकानंतर आला तो जवळपास 7 वरती आणि आता त्याच्याहून खाली त्यांना तो आस्किंग रन रेट आणायचा आहे. 4, 2, 6 मागचे 3 डिजिट पाहिलेत. पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंडला फलंदाज चेतन. ऑन स्ट्राईक बॅट चेक करे, थोडं मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. मिडल ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण, 1 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 36. 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ अजून 3 षटकांचा तो 18 चेंडू आणि याच्यातले 2 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 20 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पण मग जी ओपनिंग पेअर आहे ना, जर तुकाराम मांगेला सर महत्वाची बाब जर विचार केला ना तर जी ओपनिंग पेअर आहे, चांगल्या प्रकारचे मोठे फटके खेळले जातात, स्ट्राईक रोटेट केले जात आहे आणि गोलंदाजाची डोकेदुखी ठरल्या जात्या. कारण डावखुरी हाताचा फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, फिल्डिंग मध्ये वारंवार बदल होतोय आणि त्या बदलामुळे गोलंदाजाची लाईन लेंथी बदल होते आणि सध्या ती चित्र आपल्याला पाहायला भेटलं जाते. पण आता जी डोकेदुखी आहे ना ती सॅरोडॉनने जाणार नाहीये, ती विकेटने जाणार. विकेट आला तर डोकेदुखी. विकेट इट्स गॉन, इट्स विकेट. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम.
धन्यवाद DC. अरे धन्यवाद DC. तुकाराम मंगेले सर, इथून सध्या रोनकला यश आलंय. म्हणजे सुरुवातीला 3 चेंडूंवरती काय घडलंय हे तर विसरावं लागेलच, पण या षटकामध्ये मला ही पार्टनरशिप आहे, ही पार्टनरशिप तोडण्याचं कामही करावं लागेल. सध्या शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 36 फलकावरती लागले गेल्यात आणि 36 धावा लागत असताना सध्या आपण बघतोय पहिला विकेट गेलाय. आणि जी पार्टनरशिप हवी होती 6-5-2 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला, ती पार्टनरशिप या 2 फलंदाजांनी केले सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट चांगला आहे. म्हणजे तसं तुम्ही जो थोडंसं फाउंडेशन उभं करायचं होतं ते योग्य पद्धतीने केलंय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू निघून गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांतर धावा धावलवरती 36. 18 चेंडू आणि 18 मध्ये करायचे त्याबरोबर 18 धावा. एक गीत ऐकूया, संगीत ऐकूया आणि येऊया शिरगाव प्रीमियर लीग 2025. सध्या पण धन्यवाद DC. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. रायपाड्या गावातील एक गोड व्यक्तिमत्व. विनंती करेन साहेबांना की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न यायचं आहे. सध्या आपण बघतोय भूषणजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि जसं आपण स्क्रीनवरती देखील पाहिलं होतं आतापर्यंत चेतन ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात 14 वरती आतापर्यंत बॅटिंग 14 वरती करतात. सुरुवात पवनने केली, चेतनने त्यांना साथ दिली आणि आता त्यांच्या जोडीनं आता अक्षय पाटील. भरपूर अनुभव त्यांच्या गाठीचे ॲज एक आक्रमक फलंदाज म्हणून आपली ओळख या टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेली आहे ते आहेत. आणि दुसऱ्या आता बाजूला 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निशांत. पवनचा खेळ देखील आपण पाहिला. 12 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी पवनने देखील साकारली आहेत. 18 बॉल 18. एक मिरेकल स्पेल, एक अफलातून स्पेल इथे मॅचला जिंकून देऊ शकतो. आणि आता मॅच सुटलाय. एखादा पतंग जसं कट होते सुटलाय, मग त्याला थांबवणं कठीण असतं, तसा गेलाय चेंडू सीमारेषा पार. षटकार. चेतनने सुरुवातीला थोडंसं वेळ घेतला, टाइम घेतला आणि त्यानंतर टाइम घेतल्यानंतर आता ऑन टाइम हा फटका खेळलाय. 6 धावा. या 6 धावांना धावफलक पुढे जाईल. 42-42 वरती जाऊन पोहोचलाय. 12 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 12 धावा. नक्कीच 17 चेंडू 12 धावेची आवश्यकता. एक मोठा फटका आलाय, थोडंसं दडपण आलंय गोलंदाजावरती. आता या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. सध्या शरीरावरती हा चेंडू आदळला होता, पडल्यानंतर खाली राहिलाय आणि सरळ फलंदाजाच्या शरीरावरती हा चेंडू आदळला गेलाय. डॉट बॉल आलाय, पण क्षेत्र निवडलं होतं. तिथून फाईन लेग स्क्वेअर लेगचं, पण अगोदरच्या चेंडूवरती तुम्ही एक मिड विकेटला फटका खेळलाय, तर मग त्या दिशेने खेळणं गरजेचं होतं, पण तसं नाही घडलं. नाही होतं असं. कधी कधी आपण वावत जातो, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तो प्रयत्न झाला असेल चेतन यांचा. 12 धावांची आवश्यकता आहे अजूनही. कोलवटा पॅथा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातो. डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूवरती फील्ड करतील. हातातनं निसटला त्यांच्या. ऑरेंज कॅप जरूर आहे त्यांच्या डोक्यावरती, पण आता क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करायचं होतं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. नाही जसा चेंडू निसटला नाही, हा मॅच निसटलाय. पण इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. टॉप एज लागलाय. चेंडू चाललाय सरळ डीप तडम्यानला. हा सामना निसटलाय, हा चेंडू निसटलाय. सध्या आपण बघतोय बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 50 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय 4 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची आवश्यकता आहे. आणि डीजेला 1 मिनिटासाठी का थांबेल, कारण आता पहिला सामना आहे आणि थोडा उशीर झाला होता. पण काय झालंय, या सामना लवकर फिनिश करून 2 गोष्टी सांगणार. एक तर आपली ऊर्जा वाचवणार आणि आयोजकांचा वेळ, टाइम वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर आज थोडंसं लवकर स्टार्ट करायचं होतं, लवकर सुरुवात करायची होती, त्याला थोडा उशीर झाला होता. पण आता उशीर झालेला असताना हा मॅच लवकर फिनिश होतोय का बघूया. चेतन ऑन स्ट्राईक. बॅट स्विंग होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची सांगता, पण हे घडलंय असं.
म्हणजे षटकार आल्यानंतर डॉट बॉल आला, चौकार आला, चौकार आला, डॉट बॉल आला. हा शेवटचा चेंडू आहे या 4थ्या षटकातील. 4 धावांची आवश्यकता. नक्कीच सर, पण गोलंदाजाचा प्रयत्न सुरू होता पण क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती. साथ देणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा मॅच कधी जिंकाल जेव्हा सर्व खेळाडू साथ देतील, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतील ना, तर ते नक्कीच तो सामना विजयी होताना आपण पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय, आता इथून क्षेत्ररक्षण झालंय आणि सध्या आपण बघतोय या षटकाची समाप्ती झालीय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. साऱ्या गावांपुंगी मी तुझा संग्या ग आणि तू माझी संगी. तुकाराम मांगेला सर, जर विचार केल्यानंतर विवान स्पोर्ट्स तिथून पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होतं ना, तेव्हा कंडिशन हीच होती. म्हणजे तिथून कॉन्ट्रिब्युशन नव्हतं. तुकाराम मांगेला सर, कॉन्ट्रिब्युशन नव्हतं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. आता इथून कॉन्ट्रिब्युशन नाही गोलंदाजी करत असताना. विकेट फेकणं महत्वाचा होता. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. साईड आर्म ॲक्शन आहे गोलंदाजी आणि एक अनुभव आहे मनोज यांच्याकडे. पण आता काय झालं की आता तुम्ही ज्यावेळेला उल्लेख केला बॅटिंगमध्ये तितका क्लिक नाही होऊ शकला संघ विवानचा. त्यानंतर विमान संघाची गोलंदाजीमध्ये कदाचित बदल केले गेले ना, ते सुद्धा थोडी नाही आहे. ज्यांच्यावरती रन आल्या, धावा आल्या, पुन्हा त्यांना संधी. नो डाऊट रोनक चांगले गोलंदाज आहेत, पण कदाचित थोडंसं व्हेरिएशन द्यायचं होतं, विविधता आणायची होती, काहीतरी वेगळं करायचं होतं या मॅचमध्ये. ते करताना स्ट्रॅटेजी डावपेच कदाचित ते डावपेच चुकल्यात. जसं मी उल्लेख केला मनोज, दोघे जण आले. त्यांनी पाहिलं, अनिकेतनं पाहिलं मनोजकडे, मनोजनं पाहिलं अनिकेतकडे, पाहत राहिले. तोपर्यंत चेंडू काही पाहत राहणार नव्हता. चेंडू खाली आलाय, बरोबर दोघांच्या मध्ये हा चेंडू लँड झालाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. नाही नक्कीच, पण तुम्ही सांगता की दोघं पाहत होते, तिघं पाहत होते. अक्षयही पाहत होता की हा जेल कोण पकडणार. पण जेव्हा जसा जेल जमिनीवरती आदळला गेला, चेंडू आदळला गेला ना, तेव्हा अक्षयने सांगितलं की वा छान झालंय. कारण महत्वाचं आहे, कारण तुम्ही दुसरा नेक्स्ट मॅच खेळणार आहेत, ती इनिंग बिल्डअप राहणं गरजेचं आहे. तुम्ही या विकेटवरती कशा प्रकारे बॅटिंग करता हेही महत्वाचं आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं, जेल सुटल्याचा परिणाम पाहायला भेटला जातोय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सामना फिनिश केलाय चेतन पाटीलने, इथून आपण सध्या बघतोय. आणि इथून पहिलाच सामना जिंकलाय 6-5-2 महालक्ष्मी एंटरप्राइजेस मंगेजी पाटील यांचा संघ सध्या आपण बघतोय विजयी होतोय या मॅच. चला चेतन या. चेतन थोडं घाई करा, पण लगेच या. चेहऱ्यावर स्माइल, स्मित हास्य, नवी इनिंग,